की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती, त्यानिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला जर समजायचा असेल तर त्याआधी आपल्याला माता जिजाबाई यांना समजावं लागेल. त्यासाठी इतिहासाची आपल्याला पानं चालावी लागते. खरं म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांनी जेव्हा पाहिलं की परकीय आक्रमण जसे मोगल, आदिलशाह, निजामशाह यांचे रोज आक्रमण आजूबाजूच्या गावांवर होत होते. गावाच्या गावात लुटली जात होती, बायका मुलींची आबरू लुटली जात होती. आणि माँसाहेब जिजाऊंना वाटलं की या रयतेला वाचवणारा कोणतरी आपला पाहिजे. माँसाहेब जिजाऊने असा नाही विचार केला का कोणतरी दुसरा येईल आणि या सगळ्यांना वाचवेल. माँसाहेब जिजाऊने असा विचार केला की कोणीतरी माझा पाहिजे. की पहिले कसं होतं की प्रत्येक राज्याला एक राजा होता. तसा महाराष्ट्राला कोणी राजा नव्हता. महाराष्ट्राला वतनदारीचा शाप होता. त्यामुळे असे 4-5 गावं मिळून वतनं असायची आणि 4-5 गावं मिळून एखादं वतन असेल त्या वतनाचा एखादा वतनदार असायचा. मग जेव्हा सगळे कोणी अशी वेगवेगळी असायची, कोणी एकत्र नसायचे. मग काय व्हायचं, जेव्हा परकीय आक्रमण व्हायचं तेव्हा मुघलांना आणि जे परकीय शत्रू असायचे त्यांना सोपं पडायचं, कारण कोणी एकत्र नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या गावाचा विचार करत होता की माझ्या गावात हल्ला होत नाही ना, माझ्या गावात काही नुकसान होत नाही ना, पण आम्ही कशाला जाऊ, त्यांच्या गावावर हल्ला होतो. त्यामुळे एकी नसल्यामुळे मुघलांचा आणि शत्रूंचा फायदा होत होता. मग माँसाहेब जिजाऊंना असं वाटलं की नाही, आपला कोणातरी आपला राज्य निर्माण करायला पाहिजे आणि या आपल्या राज्याचा कोणतरी राजा पाहिजे आणि कोणतरी तो आपला पाहिजे. माँसाहेब जिजाऊंनी असा विचार नाही केला की मला काय करायचं, त्यांच्यावर हल्ला होते ना किंवा त्यांच्यावर होते ना. माँसाहेब जिजाऊंवर कधी असा कोणता प्रसंग होत नव्हता, कारण माँसाहेब जिजाऊ या सरदार शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी होत्या. आणि शहाजीराजे भोसले हे कर्नाटक प्रांताचे सुभेदार होते. त्यांच्यावर कर्नाटक प्रांत पूर्ण होता. म्हणजे कर्नाटक प्रांत म्हणजे जसा आज कर्नाटक आहे त्या राज्याचा जसा मुख्यमंत्री असतो तसे शहाजीराजे भोसले होते. आता मुख्यमंत्र्याच्या बायकोला किंवा मुलांना कोणी हात लावू शकत किंवा आपणही कधी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना विचारत किंवा बायकोला विचारत नाही, तुम्ही काय करता, काय काम करता. एखाद्या गावातला मुलगा असेल, तो जर 2 दिवस कामाला नाही गेला तर आपण लगेच त्याची चौकशी करू, काय कामाला नाही गेला तर काम सुटलं वाटतं. कधी आमदाराचे का मुख्यमंत्री कोणाला कोणी विचारलं नाही काय आज बाबा कामाला नाही गेलास कुठं, तुझं काम सुटलं काय, असं पण विचारत नाही. म्हणजे त्यांना काही गरज नव्हती अशी, पण त्याने असा स्वतःपुरती विचार केला नाही. त्यांनी रयतेचा विचार केला. माँसाहेबांनी रयतेचा विचार केला. माँसाहेबांनी सांगितलं की नाही, आपल्या ह्या रयतेला वाचवण्यासाठी कोणतरी आपला पाहिजे. आणि माँसाहेब जिजाऊंनी मग स्वराज्य ही संकल्पना मांडली. आणि माँसाहेब जिजाऊंनी देवाला सांगितलं की देवा मला एक असा पुत्र दे जो या मातीवर आणि जो यातल्या रयतेवर अत्याचार करतोय त्या सगळ्यांचा सत्यानाश करेल किंवा त्यांचा सगळ्यांचा खात्मा करेल, असा पुत्र मला दे. म्हणजे पहा, आपण जर एखादा अन्याय किंवा अत्याचार आजूबाजूला होत असेल आणि जर कोण म्हटलं की आवाज उठूया तर आपल्या घरातच त्याला दाबतात. घरातले काय म्हणतात, ए बाबा लष्कराच्या भाकऱ्या वाजणे बंद कर, तुझ्या ताटात काय वाढले ते बघ, उगाच तुझ्यावर काय ना काय होत. तसेच माँसाहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी असा जर विचार केला असेल की मला काय करायचं आहे, माझ्यावर तर अत्याचार होत नाही ना, तेव्हा माँसाहेब जिजाऊने असा विचार नाही केला. जर माँसाहेबांनी जर तेव्हा असा विचार केला असता तर आता आपण इथे देवळात नसले एखाद्या मशिदीत बसलो असतो, याचाही विचार केला आपण. माँसाहेब जिजाऊने तेव्हा असा नाही विचार केला. माँसाहेब जिजाऊने विचार केला की नाही, या रयतेला कोणापासून, या रयतेचं रक्षण कुणीतरी आपल्याने करायला पाहिजे. मग माँसाहेब जिजाऊने सांगितले तेव्हा मला असा पुत्र दे जो या रयतेचा रक्षण करेल आणि या रयतेला या त्रासातून मुक्त करेल. मग माँसाहेब जिजाऊंना 19 फेब्रुवारी 1630 तारखा सगळ्यांनी लक्षात ठेवा, भाषणदारांनी विचारलं. 19 फेब्रुवारी 1630 साली एक छोटा बाळ जन्माला आला, त्याचं नाव शिवाजी महाराज. मग माँसाहेब जिजाऊने याला बाबू, माझा बाबू उन्हात जाऊ नको, बागेत खेळू नको असं केलं का, नाही. ध्येय माँसाहेबांचं ठरलेलं आहे, काय करायचं आहे, माझ्या बाळाने मोठा होऊन काय करायचं हे आधीच ठरलेलं आहे की सैतानाचा नाश करायचा. आणि सैतान किती आहे, 1,00,000. तेव्हा माँसाहेब जिजाऊंसोबत कोणी नव्हतं. त्याने असा विचार नाही केला की मी एकटीच आहे, माझा मुलाला मी एकटाच घेऊन कसं काय हे करणार. म्हणजे एखादा प्रॉब्लेम असेल तो कितीही मोठा असू द्या, तुम्ही सुरुवात तर करा लढायची. तुम्ही जर सुरुवातच नाही केली तर तुमचा हारही निश्चित आहे. म्हणजे जर तुम्ही मनातून हारलात तर तुम्ही रणात कधीच जिंकू शकत नाही. तुम्हाला जर रणात जिंकायचं आहे तर तुम्ही पहिले मनात जिंका.
एखादी परीक्षा असेल किंवा काय असेल, आपण मला येणारच नाही ही जर आपण भूमिका ठेवली तर तुम्हाला खरंच येणार नाही. पण तुम्ही जर मला काय येणार नाही, जर सगळ्यांना येते तर मला पण आलं पाहिजे, ही जर तुम्ही प्रत्येकाने भूमिका जर ठेवली तर तुम्हाला आज नाही येणार, उद्या नाही येणार, पण परवा नक्की येईल. महासाहेब जिजाऊने तेच केलं. आणि जसं शिवाजी राजांना लहान होते तसं मोठे मोठे होत गेले, तसे दादाजी कोंडदेवांना सांगितलं की यांना घोडसवारी, तलवारबाजी आणि म्हणजे जे काही शस्त्र चालवण्याचे कला आहे त्या सगळ्यात पारंगत का. कसं छोट्या शिवबाने या सगळ्या गोष्टींमध्ये दादाजी कोंडदेव यांनी पारंगत करायला सुरुवात केली. आता काळ होता 1646, म्हणजे महाराज तेव्हा होते अवघ्या 16 वर्षाचे. म्हणजे बघा, आता आपण 16व्या वर्षी आपल्या मुलाला नाकेवाला भाजी सुद्धा आणायला पाठवत नाही, त्याला कोणी फसवलं तर. महासाहेब जिजाऊने 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला किल्ला जिंकायला आला. त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. म्हणजे 16व्या वर्षाचा बाळ एखादा किल्ला घ्यायला जातोय, किल्ल्यावर हजारोची फौज आहे, एक वार झाला तर खेळ संपला. समर्थ शत्रू असा नाही विचार करणार की अरे हा छोटा मुलगा आलाय त्याला आपण आस्ती आस्ती मारूया, असं नाही तो विचार करणार आहे. तो सरळ त्याची गर्दन उडवणार आहे. एवढी भीती असतानाही महासाहेब जिजाऊंनी त्यांच्या बाळाला पाठवलंय की जा आणि एक किल्ला तरी जिंकून दाखव. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला. आपण वयाच्या 16व्या वर्षी काय करतो त्याचा सगळ्यांनी आठवण, मग आपल्याला समजेल. महासाहेब जिजाऊने असं विचार नाही केला की माझा बाळ आहे तो माझा लहान बाळ आहे. महासाहेब जिजाऊंचं पहिलंच ठरलेलं होतं की आपल्याला या रयतेचा रक्षण करायचं आहे आणि सुरुवात ही मला माझ्या घरापासूनच करायची आहे आणि माझ्या मुलापासूनच करायचं आहे. माझा मुलगा जेव्हा पुढे असेल तेव्हा बाकीचे मावळे तयार होतील. आणि मग या सगळ्या गोष्टी अशा झाल्या. त्यानंतर जसे महाराज मोठे होत गेले, महाराजांचा प्रत्येक दिवस हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा आहे. महाराजांच्या प्रत्येक दिवसाची म्हणजे योजना ठरलेली असायची की प्रत्येक दिवशी आपल्याला काय करायचं आहे. असं नाही की आज त्याला काहीच काम नाही, झोपूया थोडासा, असा महाराजांचा नव्हतं. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 आणि मृत्यू 3 एप्रिल 1680. म्हणजे महाराजांकडे फक्त 50 वर्षे होते आणि या 50 वर्षात महाराजांनी असंख्य लढाया लढल्या. म्हणजे कधी गड जिंकण्यासाठी होत्या आणि कधी गड राखण्यासाठी होत्या. महाराजांनी एकूण त्यांच्या आयुष्यामध्ये 52 किल्ले जिंकले. म्हणजे 27 किल्ले जिंकले, 5 किल्ले त्यांनी बांधले म्हणजे दुरुस्त केले आणि 20 किल्ले नवीन बांधले. नंतर संभाजी महाराजांनी त्यांच्यात वाढ 350 पर्यंत नेले. आता महाराष्ट्रात जवळजवळ 350 किल्ले आहेत. आपण दरवर्षी एक बघतो. विचार करा, 350 किल्ले बघायला आपल्याला 350 वर्ष लागतील. म्हणजे आपली पिढी तर शक्य नाही असं. तर महाराजांना आता बघा, महाराजांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा महाराजांना एकटेशी लढायचं होतं का? नाही. निजामशाही होती, आदिलशाही होती, मोगलाई होती, डच होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज होते, ब्रिटिश होते. हे होते सगळे परकीय आणि आपले पण होते ना. मोरे होते, सावंत, मोरे, सावंत, त्यानंतर शिर्के होते. असे बरेचसे आपले सुद्धा मावळे सरदार होते ज्यांच्या सोबत महाराजांना लढायचं होतं. आता आपण गेल्या वर्षी अफजल खानाचा वध हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला होता. असे महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आले. खरं म्हणजे महाराजांचा इतिहास हा फक्त 19 फेब्रुवारी या दिवशी सांगायचा नाही. महाराजांचा तो संपूर्ण इतिहास जर तुम्हाला ऐकायचा असेल तर 365 दिवस तुम्ही महाराजांबद्दल ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे, वाचलं पाहिजे. महाराज काही एका दिवसासाठी मर्यादित ठेवू नका. महाराज हा असा विषय आहे की अक्षरशः जगाच्या कानाकोपऱ्यात आज सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण रायगड जिल्ह्यात राहतोय, तिथं महाराजांची राजधानी आहे. महाराजांचा जन्म शिवनेरीला पुण्यात झाला आणि महाराजांनी त्यांचे राज्याची स्थापना रायगडापासून केली. आता महाराजांनी 1659 साली प्रतापगड किल्ला जिंकला. त्याचं मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं. प्रतापगड जिंकल्यानंतर पुढे काय तो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. प्रतापगडाचा वेळ खरं म्हणजे आता 1659 साली महाराजांनी प्रतापगड जिंकला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला मारला आणि अफजल खानाला मारण्याची तयारी महाराजांनी 1 वर्ष आधी केली होती. बरं, आता अफजल खानाला मारल्यानंतर महाराजांनी काय आता आराम केलाय का की चला आता आपण एवढ्या मोठ्या माणसाला मारल्या आता थोडीशी पार्टी करूया? नाही. महाराजांनी पुढे 18 दिवसात एकूण जवळजवळ 23 किल्ले जिंकले. म्हणजे पराक्रम बघा महाराजांचा. 18 दिवसात 23 किल्ले जिंकले. कारण अफजल खान मारला गेला त्यामुळे जो आदिलशहाचा पूर्ण जो सैनिक होता तो सगळा घाबरला होता आणि महाराजांनी या संधीचा सोनं करून जवळजवळ 23 किल्ले जिंकले. महाराजांनी पन्हाळगड सगट आणि असे बरेचसे किल्ले आजूबाजूचे जे कोल्हापूर साताराच्या भागातले होते ते सगळे किल्ले जिंकले.
आता आदिलशहाला हे समजल्यावर अक्षरशः आदिलशहाचा म्हणजे त्याची तर पाहिजे मुसीबत गेली का एवढंसा पोरगा म्हणजे महाराजांचं वय तेव्हा 30 होतं की एवढंसा पोरगा हा माझे एक एक किल्ले करत करते हा असंच जर चालू राहिलं तर माझ्या हातात ती सगळी सत्ता जाईल. म्हणून आदिलशहाने सांगितलं की काहीही करा पण या शिवाजीला मला जिवंत किंवा मुलगा आणून द्या. मग महाराजांनी काय केलं, विजापूरचा जो सरदार होता सिद्धी जोहर त्याला सांगितलं बाबा काय करतोस, तुला पाहिजे तेवढी फौज घे, पहिले महाराजांना पकडून आण. या शिवाजीला मला पकडून घेऊन ये. मग सिद्धी जोहरनी महाराजा आदिलशहाला वचन दिलं की काही झालं तरी चालेल, मी तुला शिवाजीला जिंदा किंवा मृदा घेऊन येतो. आणि मग सिद्धी जोहर निघाला, जवळजवळ 35,000ची फौज घेऊन निघाला आणि तो महाराष्ट्रात आला आणि त्याला खबर लागली की महाराज पन्हाळगडावर आहे. पण आता महाराज पन्हाळगडावर होते म्हणजे महाराजांसोबत जवळजवळ 6,000 मावळे होते आणि महाराज पन्हाळगडावर होते आणि सिद्धी जोहरनी पन्हाळगडाला वेढा घातला. म्हणजे आता हा आपला गाव आहे, या आपल्या गावाच्या आसपास जवळजवळ 35,000 लोक जर आली तर आपल्याला बाहेर पडायला जागा नाही. म्हणजे कशासाठी नाही, तुम्हाला पाणी आणायला नको नाही, कशासाठी. मग त्या गडाला सुद्धा वेढा घातला होता 35,000 मावल्यांचा, शत्रूंचा. की महाराज वरती पण येऊ शकत नाही, खाली पण जाऊ शकत नाही. गडात जो वेढा घातला होता तो एवढा मजबूत होता की मुंगीलाही वरती जायला जागा नव्हती आणि एखाद्या पाखराने खाली यायचं म्हटलं तर त्यालाही शक्य नव्हतं. आणि मग सिद्धी जोहरने काय केलं, सिद्धी जोहरला माहिती होता की आपण गडावर गेलो तर महाराज आपल्याला लढाईमध्ये 100% हरवते. पण त्याने ठरवलं की नाही, आपण ना गडाला असा वेढा घालूया की अन्न पाण्यापासून आपण मारूया. मग तो काळ होता 1660 या काळात मार्च महिन्यात त्यांनी वेढा दिला आणि मग मार्च एप्रिल मे 3 महिने झाले. 6,000 मावले आहेत गडावर. आता 6,000 मावल्याला 3 टाइम जेवायला लागतो. म्हणजे गडावर किती रसद असेल. आता रसद अशी नव्हती की महाराजांनी 2 ते 3 महिन्याची साठवून ठेवली असते, तेव्हा खाली कारण कधीही वेढा पडू शकतो म्हणून तेवढी साठवण्याची क्षमता होती. पण 3 महिने झाले वेढा हाताला तयार नाही. आता काहीतरी केलं पाहिजे. पहिले मावले दिवसातून एकदाच जेवायला लागले, त्यानंतर त्या आज वेढा उठेल, उद्या वेढा उठेल. आणि शाहिस्ते खान पण दुसऱ्या बाजूने पुण्याला आला होता. आता दुहेरी संकट होतं. शाहिस्ते खान आला आणि पहिले कसं होतं माहिती आहे, प्रत्येक गडावर एक मावले असायची, संख्या असायची. आता वेढा पडलाय पण दुसऱ्या गडावरला तिथं जाणं शक्य नाही कारण 35,000ची फौज आहे. त्यामुळे दुसऱ्या गडावरच्या मावळ्यांना तिथे येणं शक्य नव्हतं. आता महाराजांना काही करून सोडवायचं आहे कारण लाखाचा पोशिंदा तर जगला पाहिजे. त्यामुळं काही ना काहीतरी करून महाराजांना त्यातून बाहेर पडला पाहिजे. म्हणून सगळ्या कल्पना चालू होत्या काय करायला पाहिजे. आता 35,000ची फौज खाली तयार आहे. त्यानंतर काय झालं, 3 महिने झाले, 4था महिना जून महिन्याचा लागला, पावसाळा तोंडावर आला. आता महाराज गडावरची परिस्थिती अक्षरशः भयानक झाली. म्हणजे आता अक्षरशः अन्न पूर्ण संपायला लागलं. जे लोक पहिले दिवसातून 1 टाइम जेवायला लागले, नंतर दिवसातून 2 टाइम जेवायला लागले, आता हप्त्यातून 1 टाइम जेवायला लागले. एवढी परिस्थिती भयंकर झाली की हप्त्यातून 1 टाइम जेवायचं आहे आणि हातात ती तलवार पडून द्यायची नाही. आता ती तलवार तशीच जेवायची. विचार करा, हप्त्यातून एकदा जेवायला मिळतं. काय झाली असतं अवस्था महाराजांची आणि तिथल्या मावळ्यांची. म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही की अशी भयानक परिस्थिती त्यांच्यावर झाली. तेव्हा तिथल्या सगळ्या मावळ्यांनी सांगितलं की महाराज आम्ही एकतर झाडाचा पाला खाऊन जगू, पण तुम्ही इथं बाहेर पडा कारण राजा जगला तरच राज्य वाचेल, त्याशिवाय पर्याय नाही. पण शत्रूचा वेढा एवढा घट्ट होता की तिथं बाहेर पडणं सहज शक्य नव्हतं. मग महाराजांनी आता काय केलं, जून महिना आला तर जवळजवळ 3 महिने पूर्ण झालं होतं. महाराजांनी बहिर्जी नाईक यांना सांगितलं, निरोप धाडला की त्यांना गडावर बोलून घ्या. बहिर्जी नाईक हा असा व्यक्ती होता की त्याला वारा सुद्धा अडवू शकत नव्हता. तो वेगवेगळ्या रूपांमध्ये त्याला शत्रूच्या बोटातच तो राहायचा. त्यामुळं बहिर्जी नाईक गडावर पोचले आणि मग महाराजांनी सांगितलं की बहिर्जी आपल्याला गडावरून बाहेर पडायचं आहे, काय करायला लागेल. तर बहिर्जीने सांगितलं महाराज गडाचा वेढा एवढा घट्ट आहे की एकटं बाहेर पडणं म्हणजे कठीणच काम आणि दिवसा डोळ्याला पडू शकत नाही, रात्री पावसाळा चालू झाला. त्यामुळं बहिर्जीने काय म्हटलं, महाराज मी जरा शत्रूच्या गोठात जातो आणि चौकशी करतो की सध्या काय चालू आहे शत्रूच्या गोठात. मग बहिर्जी नाईक शत्रूच्या गोठात आले. आता 35,000ची फौज आहे, कोण कुणाला ओळखतंय, एवढ्या माणसांच्यात कोण कुणाला काय ओळखत नाही. त्यामुळे बहिर्जी नाईक त्यांच्यात सहज मावळ फिरत होते आणि मग बहिर्जी नायकांनी सहज फिरता फिरता एक राजदिंडी नावाची चोर वाट ही पन्हाळगडावर होती, ही शोधून काढली. आता ही वाट अशी होती की स्वप्नातही कोणी विचारू शकत नाही. डायरेक्ट 90 डिग्री, म्हणजे थोडीशी चूक झाली तर खाली नाही, डायरेक्ट वरतीच. म्हणजे अशी भयानक वाट शोधून काढली होती. पण पर्याय नव्हता कारण मार्गच दुसरा नव्हता. आता तिथून बाहेर पडायचं. त्यानंतर मग
बहिर्जी परत पुन्हा गडावर आले आणि गडावर येऊन त्यांनी महाराजांना सांगितलं की महाराज एक वाट सापडली, जी राजदिंडी नावाची चोरवाट आहे, तिथून तुम्ही बाहेर पडू शकता. पण सहजासहजी बाहेर पडणं शक्य नाही, कारण शत्रू सगळ्या बाजूने. मग शत्रूला गाफील ठेवण्यासाठी काय करता येईल? मग सगळ्यांनी एक योजना आखली की आपण एक काम करूया, आपण तह करूया. तह म्हणजे काय? वाटाघाटी करूया. मग महाराजांनी म्हटलं ठीक आहे, वाटाघाटी करायची. पण वाटाघाटी करायला जाणार कोण? छत्रपती शिवाजी महाराज जर स्वतः वाटाघाटी करायला गेले तर मग आपल्याला महाराजांना बाहेर काढायचं आहे. महाराज जर स्वतः वाटाघाटी करायला गेले तर सिद्धीजवळ महाराजांना पकडणार. त्यामुळे महाराजांना स्वतः जाणं शक्य नव्हतं. मग आता काय करावं लागेल? मग बहिर्जीने आधी सांगितलं की महाराज, गडावर शिवाकाशीत नावाचा एक व्यक्ती आहे, जो न्हावी आहे, नाभिक समाजाचा आहे, जो सेम तुमच्यासारखा दिसतो. मग महाराजांनी शिवाकाशीतला बोलवलं आणि शिवाकाशीतला सगळी योजना समजून सांगितली. आता बघा, एखाद्या माणसाला सांगितलंय की बाबा तू पालखीत बसून खाली जायचं आणि तिथं 100% मरण आहे, तर कोण तयार होईल का? आज थोडीशी वाटणी कमी पडली तर भाव भावाच्या मानावर बसायला तयार आहे. आणि तेव्हा महाराजांसाठी लोक जीव द्यायला तयार होते. म्हणजे आता विचार करा, तेव्हा लोकांनी पैशाने जायचं त्याला जास्त किंमत दिली नाही, तेव्हा महाराजांना किंमत दिली. आता शिवाकाशीत म्हटला, महाराजांनी असं नाही की महाराजांना वाटलं की चला चला शिवाकाशीत आपण पाठवू. महाराजांनी असं नाही विचार केला. शिवाकाशीतला विचारला, शिवा तू सांग काय करायचं, कारण तिथं जाणं म्हणजे मरण 100% आहे. मग शिवाकाशीत म्हणाला की महाराज, जर मला शिवाजी महाराज म्हणून मारायला भेटत असेल तर माझ्यासारखा भाग्यवीर कोण आहे? मीच आहे की मला शिवाजी महाराज म्हणून मारायला भेटतंय. म्हणजे शिवाकाशीत म्हणून मी आतापर्यंत जगलोय, पण माझी महाराज म्हणून मला जर मारायला भेटत असेल तर माझं नाव अजरामर होईल. मग महाराजांनी त्याला आलिंगन दिलं आणि महाराजांनी मग काय केलं म्हणजे 2 पालख्या तयार केल्या. तो दिवस होता 13 जुलै 1660. जुलै महिन्याचा दिवस होता, अमावस्येची रात्र होती, भयानक पाऊस होता. आणि महाराजांनी सांगितलं, महाराजांनी निरोप धाडला सिद्धीजोरला की मी तुझ्यासाठी तुझ्यासोबत तह करायला तयार आहे. जसा महाराजांनी निरोप धाडला तसा सिद्धीजोर एकदम खुश झाला. आता म्हटलं काय टेन्शनच नाही, आता काय लढाई करायची नाही. स्वतः शिवाजी महाराज आपल्याकडे ताब्यात चालत येणार, त्याला फक्त पकडायचं आणि डायरेक्ट आदिलशहाकडे घेऊन जायचं. साखर दंडात मस्त की बांधतो आणि घेऊन जायचं. असा म्हणजे एकदम तो तयारीच मनात करायला लागला की आता मी असा करणार, मी आता तसा करणार, शिवाजी महाराज ते येते माझ्या ताब्यात, काय करू. एकदम खुश झाला. आणि ही वार्ता जशी त्याच्या फौजेमध्ये पसरली तसे ते एकदम ढिले झाले की आता आपल्याला कशाला एवढं टेन्शन घ्यायचं, तर चालतच येणार आहे ना, पकडून फक्त घेऊन जायचं आहे. आणि ह्याचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. शिवाजी महाराजांनी 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीमध्ये शिवाकाशीत बसला आणि दुसऱ्या पालखीमध्ये महाराज बसले आणि महाराज राजदिंडी वाटेने निघाले. आता शिवाकाशीत पालखीमधून निघाल्या. आता वारणार येतोय खाली म्हटल्यानंतर आता सिद्धीजवळला घाई आहे की लवकर ये, पण सिद्धीजवळ वरती जाऊ शकत नव्हता आणि महाराज आहे, त्या खाली राजाला एखादा मान होता, म्हणजे असं म्हणू शकत नाही बाबा धावत ये खाली. त्यामुळे ते त्यांच्या वेळेनुसार येणारच होते. अरे निघाले एवढं तर माहिती आहे, त्यामुळे ते सगळे गाफील राहिले होते. आता शिवाकाशीत होता, त्यांनी मस्तपैकी 3-4 तास लावले खाली यायला. आणि 3-4 तासात महाराज बऱ्याच अंतर महाराजांनी पन्हाळगडापासून कापला होता. त्या खाली कसं होतं माहिती आहे, आता आपल्याला म्हटलं की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही ओळखता काय, तर लहानपणापासून मोठे सगळेच ओळखतात. कारण सगळ्यांनी फोटो बघितल्यावर टीव्हीवर बघता, ॲडव्हर्टाईज बघता, इकडे तिकडे सगळे मोदी सगळे बघतच असतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोदी कोण आहे. त्या खाली असं महाराजांना कोण ओळखत नव्हतं. म्हणजे एखादा शिवाजी महाराज नावाचा माणूस आहे एवढं माहिती होतं, पण शिवाजी महाराज म्हणजे कोण, म्हणजे शिवाजी महाराज जरी त्यांच्या बाजूने जरी गेले तरी कोण ओळखू शकत नाही, कारण त्या खाली फोटो नव्हते. जो माणूस त्या माणसाला एखाद्या माणसाला बघितला तोच माणूस ओळखायचा. आता मी तुषार माहीत आहे, मला आजूबाजूच्या लोकांनी मला बघितलंय म्हणून तुम्ही मला ओळखणार. आता मी जर कोल्हाडमध्ये गेलो आणि कुठे म्हणलं अरे तुषार माहीतला ओळखतच काय, तुम्हाला नाव ऐकलं पण बघितलं नाही. म्हणजे त्या खाली असं शिवाजी महाराजांना कोण ओळखत नव्हता. म्हणजे फक्त शिवाजी महाराजांचं नाव खूप होता, असा चेहरा पण ओळखत नव्हता. तेव्हा शिवाकाशीत खाली आला, पण शिवाकाशीतला ओळखणारा कोणच नव्हता. त्यामुळे शिवाकाशीत जसा खाली आला तेव्हा कसं झालं माहिती आहे, फक्त अफजल खानाचा मुलगा जो फाजल खान होता त्यांनी शिवाजी महाराजांना जवळून पाहिला होता. कारण आदल्याच वर्षी महाराजांनी अफजल खानाला पाडला होता आणि अफजल खानाच्या तंबूमध्ये फाजल खान हा त्याचा मुलगा होता आणि त्यांनी शिवाजी महाराजांना एकदम जवळून बघितला होता. त्यामुळे तो बदला घेण्यासाठी परत सिद्धीजोरला येऊन मिळाला होता. त्यामुळे ते एकट्यानेच फक्त शिवाजी महाराजांना बघितलं होतं. आणि जेव्हा शिवाकाशीत त्या सिद्धीजोरसोबत तह करायला आला तेव्हा त्यांनी ओळखला, अरे हा तर शिवाजी नाही आहे, हा तर दुसराच कोणीतरी आहे. कारण बघा, एखाद्याची आपण नकल करू शकतो, पण राजा आणि एखादा सामान्य माणूस
देहबोली, वागण्या बोलण्याची चालण्या बोलण्याची पद्धत याच्यामध्ये फरक असतो. शिवाजी महाराज हे राजे होते, त्यांचं बालपण राजकारणात गेलं होतं, त्यामुळे त्यांची चाल डाल, त्यांचे बोलण्याचं लकब हे एखाद्या राजाला शोभेल असंच होतं. तसं शिवाकाशीत हा नाभिक समाजाचा होता, याला काय त्याचं ती सगळी कला येत नव्हती, तो फक्त दिसायला महाराजांसारखा होता. त्यामुळे त्या फाजलखानी याला लगेच ओळखलं की हा तर शिवाकाशीत नाही, शिवाजी महाराज नाही, हा तर दुसरंच कोणीतरी आहे. कारण ही गोष्ट सिद्धीजवळला समजली की शिवाजी महाराजांनी आपल्याला फसवलंय, हा कोणतरी दुसराच नकली पाठवलाय. तेव्हा त्याची तळ पायच्या मस्तकात गेली आणि त्यांनी त्याला धरलं आणि म्हणाला, अरे बाबा तू ही अशी एवढी मोठी चूक का केलीस, तुला माहिती आहे ना माझ्या ताब्यात आले तुला 100% मारायचंच आहे. तेव्हा शिवाकाशीत म्हणतोय की अरे बाबा, शिवाजी महाराज म्हणून जर मी एकटा मारायला तयार आहे, माझ्यासारखे 1000 जण पाठीमागं तयार आहे, तुम्ही कुणा कुणाला मारशील? महाराज म्हणून मारायला जर माझ्यासारखे 1000 जण तयार आहे तर तू कुणा कुणाला मारशील? म्हणून तो हसत हसत चुली गेला, म्हणजे त्याचं देह शिरच्छित केला. आणि मग सिद्धीजोहरने काय केलं, सिद्धीजोहर म्हणला की चला, छत्रपती शिवाजी महाराज काय जास्त लांब गेले नसतील, मग त्यांनी त्याच्या जावई, जो सिद्धी मसूद म्हणून त्याचा जावई होता, त्याला महाराजांच्या पाठीमागं पाठवलं की जा, लोक जास्त काय लांब गेले नसतील. आता त्या काळी महाराज घोड्यांना घेऊन पडू शकले असते, पण रात्रीच्या अंधारात घोड्यांच्या टापांचा आवाज बऱ्याच लांबपर्यंत येतो आणि महाराजांना त्यांची लोकेशन सांगायची नव्हती. म्हणजे महाराज नक्की कुठे चालत येणारा माणूस कुठेही जाऊ शकतो, आपल्याला समजणार नाही, पण एखादा घोडा तो कुठेही आहे तर आपल्याला लगेच रात्रीच्या अंधारात समजेल की इकडे आवाज येतो. म्हणून महाराजांनी बघा किती लांबचा विचार केला होता. त्यानंतर महाराजांनी काय केलं होतं की गडावर 6000 मावले होते, त्यातले निवडक 600 मावले घेतले होते सोबत. आणि ह्या 600 मावळ्यांमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे हे 2 सख्खे भाऊ होते. पन्हाळगडापासून बराच अंतर कापल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे म्हणले की महाराज, इथून जवळ विशालगड आहे, आपण विशालगड जवळ करू. आणि वाटेमध्ये घोडखिंड नावाची एक खिंड आहे जी खूप अरुंद आहे, म्हणजे अशी अरुंद आहे की जर त्या घोडखिंडीमध्ये जायचा विचार केला तर जवळजवळ 3 ते 4च माणसं सोबत जाऊ शकतात. म्हणजे एखादं जर आपल्याला 100% माहिती होतं का शत्रू आपल्या पाठीमागून येणारच आहे आणि तो आपल्याला पकडणारच आहे, त्यामुळे जर घोडखिंडीतून गेलो तर घोडखिंडीतून म्हणजे मोकळ्या मैदानावर भेटलो तर शक्य नाही लढाई करणं, कारण ते फक्त 600 होते आणि ही 35,000ची फौज होती. मग महाराजांनी सांगितलं, बाजीप्रभू देशपांडे सांगितलं की महाराज, आपण घोडखिंडीतून विशालगडावर जाऊया. आता महाराज निघाले घोडखिंडीकडे जायला आणि सिद्धी मसूद, जो सिद्धीजवळचा जावई होता, तो 2000ची घोड्यांची फौज घेऊन महाराजांच्या पाठीमध्ये म्हणजे अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने निघाला. तर त्याला माहिती आहे ही जर संधी दवडली तर परत महाराज मिळणं शक्य नाही, काही करायचं नाही महाराजांना महाराजे करा. तर तो वाऱ्याच्या वेगाने निघाला. आता घोडखिंड आणि घोडखिंड आणि पन्हाळा याचा जर तुम्ही अंतर जर गुगल मॅपवर बघितलं तर जवळजवळ 47 किलोमीटर आहे. म्हणजे धावायचं किती महाराजांना? 47 किलोमीटर. आता तलवार घेऊन 47 किलोमीटर धावायचं आहे, हप्ताभर उपाशी सगळेजण. म्हणजे आता तुम्ही विचार करा, जर आपल्याला इथून धावायचं सांगितलं तर आपण जास्तीत जास्त धरणापर्यंत धावतो आणि धरणाच्या पुढे घेऊन म्हणून बाबा मार आता मला काय धावणं होत नाही ह्याच्या पुढं. महाराज 47 किलोमीटर धावले आणि घोडखिंडीपर्यंत कसे तरी पोचले. आणि सिद्धी मसूद त्याची 2000ची फौज घेऊन तो पण घोडखिंडीत पोचला. आता महाराजांनी काय ठरवलं, बाजीप्रभू देशपांडे ठरवलं की सगळ्यांनी पुढे जाणं शक्य नाही. बाजीप्रभू देशपांडे सांगितलं की महाराज 300 मावल्यांना घेऊन तुम्ही पुढे चाला, आम्ही 300 जण इथे शत्रूला थोपून ठेवतो. आता घोडखिंड अशी अरुंद होती की सगळ्यांनी एकदम येणं शक्य नव्हतं, त्यामुळं शत्रू जरी आला तर तो 3-4 जणांमध्येच येत होता. त्यामुळं सगळे मावले आपले असे वरती अशी पूर्ण दरी होती, त्या सगळे लपून राहिले, दगडगोटे घेऊन राहिले आणि 2-4 मावले असे पुढे राहिले. आणि बाजीप्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर जाऊन 5 त्याला तोफाच्या बत्ती देत नाही तोपर्यंत आम्ही काय ही घोडखिंड सोडणार नाही. त्यामुळं महाराज 300 मावल्यांना घेऊन निघाले आणि इकडे मग तुफान रणसंग्राम चालू झाला. कारण यांनाही सिद्धी मसूदलाही काही करून महाराजांना पकडायचं होतं, त्यामुळे तोही मागे हटायला तयार नव्हता. काही झाला तरी चालेल पण आज महाराजांना पकडायचं नाही. या मार्गाने तो अक्षरशः तुटून पडला होता, सगळ्यांना महाराज सुटवला होता. आता महाराजांची मावले ही अक्षरशः हप्ताभर उपाशी होती आणि 47 किलोमीटर धावले, म्हणजे अक्षरशः त्यांच्या अंगात प्राण नाही. पण त्या काळची परिस्थिती बघा, त्या काळची लोक बघा की 47 किलोमीटर धावून सुद्धा लढायला तयार आहे. त्यांनी ठरवलं काही झालं तरी चालेल, आपण अक्षरशः रक्ताच्या लाचच्या थेंबापर्यंत इथनं हटायचं नाही. जोपर्यंत म्हणजे बाजीप्रभू देशपांडे प्रत्येक लढाईला एक वर्गे असतो, म्हणजे एक सरदार असतो जो नेतृत्व करत असतो, तसे या लढाईचं नेतृत्व बाजीप्रभू देशपांडेकडे होतं.
आणि बाजीप्रभू देशपांडेंनी सगळ्यांना सांगितलं होतं, अंगात जोपर्यंत शेवटचा रक्ताचा कण आहे तोपर्यंत एकाने इथं हलणार नाही, आणि जो हालेल त्याला पहिला मी मारेन. त्यामुळे कोणी हालायला तयार नव्हतं. आणि बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं की माझ्या 15 फुटाच्या अंतरापर्यंत कुणीही मध्ये यायचं नाही, कारण मी 2 हाताने, बाजीप्रभू देशपांडेंकडे दांडपट्टी होते आणि 2 हाताने मी दांडपट्ट्या चालवणार आहे. कोण मध्ये येईल तो मी माझा आहे का तुझा मी बघणार नाही, कारण पर्याय नव्हता. महाराजांना काही करून वाचवायचं आहे. त्यामुळे माझ्या 15 फुटापर्यंत कोणी येऊ नका, बाकी तिकडं तुम्हाला काय करायचं काय. शत्रू अक्षरशः तुटून पडला होता. अक्षरशः म्हणजे हजारोच्या संख्येने एका 300 गुणिले 2000 करा भागिले 2000 करा, किती एका 8-9 मावले एका सोबत येते. काय करायचं आहे, 8-9 जणांसोबत बोल आहेत, 8-9 जणांना सगळ्यांसोबत युद्ध करायचं आहे. म्हणजे एखाद्या माणसाला 8-9 जणांसोबत युद्ध करायचं आहे, म्हणजे तेव्हा त्या काळची परिस्थिती बघा काय झाली असेल. बरं, आता शिवाजी महाराज तिथून निसटले. बरं, घोडखिंड ते विशालगड हे अंतर किती आहे माहिती तुम्हाला? 16 किलोमीटर. म्हणजे आधीच मावले 47 किलोमीटर धावून आलेत आणि आता अजून 16 किलोमीटर धावायचं. म्हणजे त्या काळची परिस्थिती बघा, टोटल एकूण 63 किलोमीटर झालं. 63 किलोमीटर धावायचं. आता 300 किलोमीटर धावून अजून पुढे जायचं, 300 मावल्यांसोबत अजून पुढे धावत जायचं. तर महाराजांचं संकट संपलंय का? नाही. जयसिंगराव दलवी आणि सूर्यराव सुर्वे ही 2 सरदार होते. हे आदिलशाहाला मिळाले होते आणि त्यांना माहिती होतं की महाराज कसेही पन्हाळगडावरून निसटणार आहेत आणि पन्हाळगडावर निसून शिवाजी महाराज विशाळगडावर येणार आहेत. त्यामुळे ते आधीच 5000ची फौज घेऊन उभे होते. म्हणजे आपलीच माणसं शिवाजी महाराजांना मारण्यासाठी तयार आहे. 5000ची फौज का आता आदिलशहाला मिळाली आहे. आता आधीच महाराज 63 किलोमीटर धावून आले आणि महाराज समोर येऊन बघते तर काय 5000ची फौज मस्तपैकी आराम करते आपल्याला मारण्यासाठी. आता जयसिंगराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे यांना माहिती होतं की महाराज इथेच येणार आहे, पण एवढ्या सकाळी येतील हे त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे ते मस्तपैकी झोपले होते. महाराजांनी 300 मावळ्यांना गोळा केलं आणि सांगितलं आता आपल्याकडे पर्याय नाही. आपल्याला आपले 300 मावळे जर पाठीमागचे वाचवायचे आहेत आणि बाजीप्रभू देशपांडे यांना जर वाचवायचं आहे तर समोर आता हे जो 2000 असो, 5000 असो, 10,000 असो, आपल्याला लढाई करण्यापर्यंत मारा नाही तर मारा हा आपल्या इकडे एकच प्रश्न आहे. आणि आपल्याला पर्याय नाही. आता आपल्याला एकच पर्याय आहे की समोरच्याला मारणंच आहे. त्यामुळे महाराजांना अक्षरशः टिटी केली होती तोडत की आपलीच माणसं, आपलेच मराठी सरदार मारण्यासाठी समोर 5000ची फौज घेऊन बसले. त्यामुळे महाराजांनी बाकीच्या शत्रूंना मावल्याला सांगितलं की तुम्ही बाकीच्यांकडे बघा, मी फक्त या दोघांकडे बघतो, जयसिंगराव दलवी आणि सुर्वे. कारण महाराजांना एवढा राग होता की सारी माझीच माणसं आहेत आणि मलाच मारायला निघाले. तेव्हा महाराज म्हणजे मी या दोघांना फक्त बघणार आहे. आणि महाराजांच्या अंगात अक्षरशः जगदंबा आली आणि महाराजांनी जे तुटून पडले त्या दोघांवर की ते दोघांनी अक्षरशः तिथनं धुवून ठेवले. त्यांनी महाराजांचा जो आवेश बघितला की आता शक्य नाही महाराजांसोबत लढणं. म्हणजे महाराजांच्या अंगात जगदंबा झाले. महाराज एवढा वेगाने तुटून पडले होते की महाराजांना काही सुचत नव्हतं की महाराजांना वाटत माझे मावले पाठीमागे आहेत आणि त्यांना काही करून मला वाचवायचं आहे. कारण 35,000ची फौज तिथे, ते 6,000 मावले अडकले तिथेवरती आणि हे 300 घोडखिंडीत अडकले. त्यामुळं काही करून मला इथनं विशाळगडावर पोहोचणार आणि ह्या शत्रूला मला समोरच्यांना मारल्याशिवाय मारण्याचा पर्याय नाही. तेव्हा महाराज अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने तुटून पडले आणि जयसिंगराव दलवी आणि सूर्यराव सुर्वे या अक्षरशः धूम टोकली आणि बाकीच्या 300 मावळ्यांनी जवळजवळ 1000 सैनिक असे कापले की त्यांनाही कळलं नाही कधी. आता कसं असतं, पहिलेच्या पूर्वीच्या काळी सरदार मेला म्हणजे प्रत्येक एखाद्या फौजेला नेतृत्व करणारा सरदार असतो आणि सरदार जर मेला किंवा सरदार जर पळाला तर बाकी नेतृत्व करणार कोण नसल्यामुळे बाकीचे अक्षरच पळून जात होते. त्यामुळे सरदार मेला ही बातमी सगळ्या त्यांच्या शत्रूमध्ये पसरली आणि 1000 मावले आले. 1000 शत्रू आधीच मावल्यांनी कापलं होतं. त्यामुळे उरलेले 4000 असे त्यांच्या पाठीमागून पळाले की कोणी तिथं राहिलंच नाही. मग महाराजांनी काय केलं, बाकीच्या 300 मावळे सगळं डायरेक्ट विशाळगडावर गेलं. विशाळगड असं काही लगेच पोचता येणार नव्हतं आणि तेव्हा काही मोबाईलचं साधन नव्हतं की फोन केला बाबा पटकन 5 तोफा दे. महाराजांना स्वतःच धावत जाणं होतं. म्हणजे तेव्हा महाराजांनी अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने वरती धावत केली. आता तुम्ही विचार करा, 63 किलोमीटर धावत आलेला माणूस कडक वाऱ्याच्या वेगाने वरती धावत जातो का? तर माझा बाजीप्रभू देशपांडे तिथं पाठीमागून त्याला वाचवायला पाहिजे. मग महाराज त्या वाऱ्याच्या वेगाने तिथे गेले आणि म्हणले अरे बाबा पहिले तोफाच्या बत्तीला का? तर माझा बाजी तिथे मरतोय, त्याला वाचवायचं आहे. मी त्याला वाचवायसाठी माझ्या तोफांच्या बत्ती पहिला लावा. आणि महाराजांनी 5 तोफांच्या बत्ती लावल्या आणि बाजीप्रभू देशपांडे फक्त चालत झालेल्या अंगाची आता फक्त
का त्याचे शिल्लक राहिले होते की मला फक्त 5 तोफांच्या 5 बत्ती ऐकायच्या, मी 5 तोफांच्या बत्ती ऐकेल तेव्हाच मी प्राण सोडेल, कारण माझा महाराज मला देवावर पडला. लाख मेले तर त्यातील पण लाखाचा पोशिंदा झाला पाहिजे, ही माझी प्रभू देशपांडेची काय होती ती माणसं. आणि आपण सध्या काय करतोय, आपण सध्या म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची आहे, कोण म्हणते मला हा काम आहे, कोण म्हणते मला तिकडे जायचं आहे, कोण म्हणते मी वर्गणी द्यायला मला स्पेशल आहे. अरे महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय आणि आपण काय करतोय हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा विशाळगडावर पोहोचले तेव्हा जसं 5 तोफा बत्ती झाल्या, जसं सिद्धी मसुद्दा समजला की आता शक्य नाही, महाराज तर निसटलेत, आता आपल्याला लढाई पुढं करता शक्य नाही, आता आपण पाठी जाऊया. आणि मग 5 तोफा जशी बत्ती झाली तसं बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांच्या अंगाची अक्षरशः चालन झाली होती आणि बाकीचे उरलेल्या मावळ्यांची सुद्धा तीच हालत झाली होती. कारण 2000चा शत्रू होता, किती लढला, ऑलरेडी आधी 47 किलोमीटर धावून आले, 5 दिवस उपासले. त्यामुळं अक्षरशः त्या सगळ्यांच्या अंगाची चालन झाली होती. आणि बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांनी तिथं आपला जीव सोडला. आणि मग महाराजांनी त्यांना सांगितलं की बाजीप्रभू देशपांडे आणि आपल्या सगळ्या मावळ्यांना सन्मानाने ते घेऊन ये. बाजीप्रभू देशपांडे आणि उर्वरितचे मावळे होते जे गतप्राण झाले होते, त्यांच्या रक्ताने ती गोडखिंड पावन झाली म्हणून तिला पावनखिंड म्हणतात. आणि मग महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि यांचा सगळ्यांचा सन्मान केला. आता जेव्हा ही बातमी आदिलशहाला समजली विजापूरला की महाराज निसटले, ही बातमी समजली, तो अजून चौथाला. त्याला वाटलं की नाही, महाराज सहसा शक्य दिसू शकत नाही, आपल्याच कुणीतरी गद्दारी केली असेल. आणि मग सिद्धीजोहरला आदिलशहाला वाटला की सिद्धीजोहरनी महाराजांकडनं लाच घेतली आणि महाराजांना जाऊ दिलं, म्हणून त्यांनी जहरी विष देऊन सिद्धीजोहरला मारून टाकलं. आता महाराजांनी त्याच्यानंतर तो जो पन्हाळगड होता तो, कारण 35,000ची फौज होती, त्यांनी तो महाराजांना तो तह करून द्यावा लागला. कारण महाराज गळ्या या विशाळगडावर सुखरूप पोचले होते, पर्याय नव्हता. जर उरलेल्या जे मावले होते त्यांचा जर जीव वाचवायचा असेल तर तह केल्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा महाराजांनी तो तह केला आणि तो पन्हाळगड महाराजांनी सिद्धीजोहरला देऊन. आता बघा, तिथून महाराज त्यानंतर महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि जे उर्वरित मावळे होते त्यांचे आपल्या जे विधी असतात त्या सगळ्या विधी आटपून महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना योग्य सन्मान दिला. म्हणजे त्या काळी अशी माणसं होती की जीवाला जीव देणारी माणसं होती, तशी माणसं आपली आज तयार करायला पाहिजे. म्हणजे अन्याय शेजाऱ्यावर होते म्हणून आपण फक्त बघायला नको, अन्याय शेजाऱ्यावर होते म्हणून आपण शांत व्हायला नको. आज त्याच्यावर होते, उद्या आपल्यावर होते. परिस्थिती आता सध्या अशी आहे की त्याच्यावर जर तुम्ही शांत राहता उद्या तुमच्या मागं कोणी येणार नाही. आज तुम्ही त्याला मदत करा, उद्या तुम्ही म्हणून माझं अंगण साफ करतो म्हणून मी माझा कचरा दुसऱ्याच्या शेजारच्या अंगणात टाकला तर माझा साफ होईल पण त्याचा घाण होईल. त्यामुळे त्याचाही साफ कसा होईल आणि माझाही साफ कसा होईल हा सगळ्यांनी मिळून जर विचार केला तर शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज हे देव नव्हते, पण शिवाजी महाराज देवापेक्षा कमीही नव्हते. शिवाजी महाराजांनी सगळा पुढचा विचार केला होता म्हणून या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आज तुम्ही विचार केला, आज जवळजवळ 400 वर्षे झाली. 400 वर्षे झाली शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो. आपण आता मी जर तुम्हाला विचारला की तुमच्या वडिलांचं नाव काय तर तुम्ही सांगाल, तुमच्या आजोबांचं नाव काय म्हणाला तरी पण सांगा. आजोबांच्या वडिलांचं नाव विचारलं तर तुम्ही म्हणाला तर सातबारा बघायला, कारण तुम्हाला सगळ्यांना तर माहिती नाही, 1-2 लोकांनाच माहिती असेल. आणि आजोबांच्या वडिलांचं नाव विचारला म्हणजे चौथ्या पिढीचं नाव विचारलं तर तुमच्या सगळं माझ्या सगळं कुणालाच माहिती नाही. पंचायत समितीमध्ये जाऊन बसायला वंशावर काढा, म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे 4 पिढ्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती आहे. 400 वर्षापूर्वी राजा होऊन गेलाय, याची आपण आज जयंती साजरी करतो. म्हणजे त्या महाराजांचा काय पराक्रम असेल हे विचार करायला. आपण आज एवढे भाग्य आहोत की आपण रायगडावर जन्माला, रायगडामध्ये जन्माला, आपल्याजवळ रायगड आहे. त्यामुळं शिवजयंती ही एका दिवसासाठी नाही, शिवजयंती ही 365 दिवस साजरी करावी. म्हणजे असं नाही की तुम्हाला मिरवणुकच काढायला पाहिजे, पाठ्याच काढायला पाहिजे. महाराजांचे विचार तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. महाराज त्या काही कसे होते, महाराजांनी अशा आरामात बसले घोडी फिरवली असते, आरामात जगले असते. महाराजांना रोज मारणारा प्रसंग ओढून घेण्याची काय गरज नव्हती. महाराजांवर तर अत्याचार नाही होत नव्हते ना, सामान्य नंतर होते. पण महाराजांनी असा विचार केला नाही की माझ्या पुढचं जगू दे. महाराजांनी तुमचा आमचा सगळ्यांचा विचार केला म्हणून आज आपण इथे 420 शिवजयंती साजरी करतो, ते महाराजांमुळे. त्यामुळं वैयक्तिक विचार करू नका, सार्वजनिक विचार करा. कार्यक्रम जर सार्वजनिक साजरा करायचा असेल, प्रत्येक कार्यक्रमाला खर्च असतो, त्यामुळे जर सार्वजनिक कार्यक्रमात सार्वजनिक सगळ्यांचा थोडा खालीचा वाटा का होईना पण पाहिजे. प्रत्येकाने असं विचार करून चालला नाही मला आज काम आहे, मला वर्षाचे 365 दिवस कामच असतात, त्यामुळे एक दिवस आपण महाराजांसाठी नक्कीच देऊ शकतो आणि या सगळे महाराजांचे विचार आपण आचरणात आणू शकतो. ठीक आहे, आता बराच वेळ बोललोय, तुम्ही जमला असेल
आता सगळ्यांनी नाश्ता पोटभर केलाय, तर बघूया आता मला आपल्या सगळ्यांचा आवाज कमीत कमी पवनखिंडीपर्यंत पोहोचते की बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की